अवघ्या देशाला हादरवून सोडणाऱ्या नीट 2026 परीक्षा पेपर फुटीचा केंद्रबिंदू बनलाय आपला महाराष्ट्र. त्यातही निशाण्यावरती आलाय आपला लातूर पॅटर्न. तोच लातूर पॅटर्न जो आपल्या कोचिंग क्लासेस आणि उत्कृष्ट निकालांमुळे गेल्या अनेक दशकांपासून देशभरात प्रचलित आहे. लोकसेवा आयोगासाठी जसं राजस्थानातलं कोटा प्रसिद्ध आहे, तसाच आपल्या लातूरचा पॅटर्न 10वी-12वी साठी प्रसिद्ध झाला. पण पुढे याच लातूर पॅटर्नला त्याहीपेक्षा जास्त यश 12वी नंतरच्या वैद्यकीय अभियांत्रिकी शिक्षणासाठीच्या प्रवेश परीक्षांमध्ये मिळायला लागलं आणि लातूर पॅटर्न राबवणारे खासगी क्लासेस आणखीनच प्रसिद्ध झाले. 2000 सालच्या आसपास मराठवाड्यामध्ये फुटलेलं खासगी क्लासेसचं हे पेव अवघ्या 10 वर्षात सगळ्या महाराष्ट्रामध्ये पोहोचलं. मोठमोठे होर्डिंग्स, जाहिरातींचा भडीमार आणि निकालाची स्पर्धा यामुळे हळूहळू राज्यात कॉलेजेसपेक्षा विद्यार्थी कोणत्या क्लासला जातात यावरूनच निकाल ठरू लागले. आणि याच क्लासेसच्या गर्दीतलं एक मोठं नाव प्राध्यापक मोटेगावकर सरांचे RCC म्हणजेच रेणुकाई करिअर सेंटर. आणि याच प्राध्यापक मोटेगावकरांना आज CBIनं अटक केली आहे आणि प्रकरण आहे अर्थातच नीट पेपर फुटीचं. म्हणूनच मी सुरुवातच या वाक्याने केली की अवघ्या देशाला हादरवून सोडणाऱ्या नीट 2026 परीक्षा पेपर फुटीचा केंद्रबिंदू बनलाय आपला महाराष्ट्र. कारण देशभरातनं आतापर्यंत 10 जणांना अटक झाली आहे आणि यापैकी 6 पेक्षा जास्त जणांना CBIनं आपल्याच राज्यात अटक केली आहे. पेपर फुटीचे जे मास्टर माइंड आहेत ते PV कुलकर्णी, NTAचे पॅनलिस्ट. आणि कुलकर्णींना NTA पॅनलवरती कोणी सेट केलं, म्हणजेच त्यांची तिथं वर्णी लावण्यासाठी कुणी खटाटोप केला, तर त्यांचं नाव आहे प्राध्यापक मोटेगावकर. आणि याच नियुक्तीनंतर पेपर फुटीचा पाया रचला गेला असं सध्या बोललं जात आहे. का? त्यासाठी हा व्हिडिओ बघा. देशमुख परिवार नावाचं कुंकू लावले भैया. नीट 2026चा आत्ताच पेपर झाला. माझ्यासोबत प्रीती आहे, तिने आत्ताच पेपर देऊन आला. प्रीती, RCC मॉक मधून RC क्वेश्चन आले? त्याच्या बाहेर क्वेश्चन आलाच ना. तुम्ही खुश आहात RCC? हो, खरंच खुश आहात? बायोलॉजी काय म्हणते? सगळं NCERT बेसिस मॉक टेस्ट मध्ये जे विचारलं ते चालू. आपल्या मॉक पेज सोपं होतं का अवघड होतं? सोपं. वा, छान. आणि माझ्यासोबत तुझं नाव ताई? कसा गेला पेपर तुला? केमिस्ट्री, फिजिक्स, बायो? खूप छान केलं सर. आणि तुम्ही जे 101 क्वेश्चन्स दिले होते ना, त्या 101 क्वेश्चन मधून मोस्ट ऑफ त्यातूनच आले होते question. अरे वा, आपण जे शेवटी मॉकला जे घेतो आपण ते सगळे क्वेश्चन्स. वा, व्हेरी गुड. मॉक पेपर हे म्हणजे RCC पेपर फॉलो केली मोर दॅन सफिशियंट? मोर दॅन सफिशियंट आहेत सर ते. अच्छा अच्छा, व्हेरी गुड व्हेरी गुड. खूप छान खूप छान. हाच तो व्हिडिओ ज्याचा CBIनं पुरावा म्हणून वापर केलाय असं समजतंय. आता हा व्हिडिओ नीट ऐकला तर लक्षात येतं की नीट UG 2026चा पेपर दिल्यानंतर मोटेगावकर सर आणि विद्यार्थ्यांमधल्या या जाहिरातबाजीसाठी चाललेल्या गप्पा आहेत. RCC मधले गेस्ट पेपर आणि खरी परीक्षा यांच्यात किती साम्य होतं असं हसत हसत सर विचारतायत. आणि परीक्षा उत्तम गेलेले विद्यार्थी आपला गेस्ट पेपर म्हणजेच फायनल पेपर असं आनंदानं, खरं तर अभिमानानंच सांगतायत. पण RCCचा गेस्ट पेपर आणि प्रत्यक्ष परीक्षेचे प्रश्न सारखे असणं हा निव्वळ योगायोग नव्हता, हे आता कुठे स्पष्ट व्हायला लागलंय. काल CBIनं अटक केलेल्या मोटेगावकर सरांना आज कोर्टानं 9 दिवसांची CBI कोठडी सुनावली आहे. त्यामुळे तपासामध्ये आणखी गोष्टी पुढे उलगडत जातील हे नक्की आहे. मी मगाशीच म्हटलं की नीट पेपर फुटीचा मास्टरमाइंड म्हणून अटक केलेले प्राध्यापक PV कुलकर्णी हे शिवराज मोटेगावकरांच्या संपर्कात होते. कुलकर्णींची NTA पॅनलवरती नियुक्ती व्हावी म्हणून मोटेगावकरांनी खटाटोप केल्याचंही समजते. म्हणूनच पेपर फुटीमागे मोठी साखळी कार्यरत आहे आणि कोचिंग क्लासेसमधूनच विद्यार्थ्यांना पेपर विकण्यात आले असा दावा CBIनं न्यायालयात केला. आणि या निमित्तानं कोचिंग क्लासेसच्या अनियंत्रित कारभारावरतीच आम्ही आज पहिला प्रश्न विचारलाय. तो पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला. 0 आवरचा आजचा पहिला प्रश्न आहे. नीट पेपर फुटीनंतर खासगी कोचिंग क्लासेससाठी कडक नियमावलीची गरज आहे का असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय. जरूर आपलं मत नक्की नोंदवा. आता यात आणखीन विशेष माहिती अशी आहे की मोटेगावकरांनी पेपर आधी आपल्या मुलासाठी फोडला होता. ही माहिती ABPला CBIच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
ज्या प्राध्यापक प्रल्हाद कुलकर्णींनी NTA मध्ये लावण्यासाठी मोटेगावकरांनी धडपड केली होती त्याच कुलकर्णींकडनं पेपर बाहेर काढला याचा पुरावाही दरम्यान CBIला मिळालाय. असो, पण त्यामुळे आता सध्या तरी मोटेगावकरांचा पुढचा मुक्काम हा CBI कोठडीतच असेल. पण यात ते एकटेच नाहीत, तर त्यांच्यासोबत एक साखळी असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या निमित्ताने आतापर्यंत किती जणांना अटक झाली हे आपण सगळं बघणार आहोत. पण त्याआधी मोटेगावकरांची ओळख आपण करून घेऊया. त्यासाठी आपण मीडिया सेंटरला आलोय. पाहूया मोटेगावकरचा बुरखा फाटला असं आत्ताचं चित्र आहे. रेणापूर तालुक्यामध्ये शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले मोटेगावकर सर नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातनं रसायनशास्त्रामध्ये त्यांनी MSc केलं. घरची गरिबी, मोठ्या बहिणीकडे वास्तव्य, घरीच ट्युशन घेत उच्च शिक्षण. उमरगा आणि लातूरच्या कॉलेजात तासिका तत्वावर काम. अध्यापनासोबतच आधी फक्त रसायनशास्त्राचं कोचिंग. प्रतिसाद पाहून सर्व विषय एकाच छताखाली म्हणत RCC कोचिंग क्लासेसचा विस्तार. RCC पॅटर्न विकसित करत अनेक शहरात कोचिंग नेटवर्क. आक्रमक जाहिरात आणि ऑनलाईन मॉडेलमुळे विस्तार वाढवला. नीट परीक्षेत RCCचा गेस्ट पेपरचे प्रश्न जुळायचे असं सांगितलं जात आहे. आता लातूर, नांदेड, संभाजीनगर आणि पुण्यामध्ये RCC पॅटर्नचा विस्तार प्रचंड केला त्यांनी. आता हेच प्राध्यापक मोटेगावकर CBIच्या जाळ्यामध्ये कसे सापडले तेही आपण पाहूया मीडिया सेंटरला. CBIनं सापळा कसा रचला. प्रल्हाद कुलकर्णींसह इतर आरोपींच्या माध्यमातून मोटेगावकरांचं नाव समोर आल्याचं कळतंय. CBIकडनं लातूरमध्ये जाऊन मोटेगावकरांची चौकशी करण्यात आली. फॉरेन्सिक तपासासाठी मोटेगावकरांचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला. मोबाईलमधून मोटेगावकरांनं डिलीट केलेला डेटा रिकव्हर करण्यात आला. रिकव्हर माहितीतनं प्रश्नपत्रिका आणि मोटेगावकर यांच्याकडचे प्रश्न तंतोतंत जुळले असं लक्षात आलं. रविवारी CBIकडनं मोटेगावकराला मोबाईल घेण्यासाठी निरोप देण्यात आला. गाफील मोटेगावकर फक्त ड्रायव्हर सोबत मोबाईल घेण्यासाठी CBI कार्यालयात पोहोचलं. मग CBIने सांगितलं यू आर अंडर अरेस्ट. मग मोटेगावकरला अटक करून CBIनं घरी कळवलं. सोमवारी सकाळी मोटेगावकरला घेऊन CBI अधिकारी दिल्लीत पोहोचले. आता याच्यामध्ये दुर्दैवी भाग हा आहे की मराठवाड्यामध्ये यांच्या संघर्षाच्या कहाण्या अनेक जण सांगतात. पण अशी प्रकरणं बाहेर आली की इतक्या संघर्षातनं तयार केलेल्या प्रतिमेला डाग लागतो आणि तो पुसणं अवघड होतं. हा सगळ्यात दुर्दैवी भाग आहे. असो, आता या मोटेगावकर सरांसोबत इतर कोण कोण CBIच्या जाळ्यात आहेत तेही आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. महाराष्ट्रातनं शुभम खैरनार, धनंजय लोखंडे, मनीषा वाघमारे सुरुवातीला झालेल्या 3 अरेस्ट आहेत. त्यानंतर प्रल्हाद कुलकर्णी, मनीषा मांढरे, शिवराज मोटेगावकर यांचा प्राध्यापकीशी प्रामुख्याने संबंध आहे. शिवराज मोटेगावकर यांचे कोचिंग क्लासेस RCC या नावाचे. राजस्थानमधनं मांगीलाल बिवाल, दिनेश बिवाल, विकास बिवाल, यश यादव आणि राकेश कुमार. हरियाणा आणि झारखंडमधनं अनुक्रमे यश यादव आणि राकेश कुमार. तर अशा पद्धतीने ही नीटची वाळवी नक्की कुठवर पसरलेली आहे आणि त्याने आपल्या सगळ्या शिक्षण व्यवस्थेला किती मोठ्या प्रमाणावरती खिळखिळं केलंय हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न सध्या सर्वांच्या मनात आहे. आता याच्यामध्ये 3 प्राध्यापक आहेत, 2 मेडिकल ट्रेनर आहेत, सल्लागार आहेत, एक ब्युटिशियन आहे. ही अटक झालेल्यांची समाजातली ओळख आहे. पण आज प्रत्येकाची एकच ओळख, ती म्हणजे पेपरफुटीचे आरोपी आणि 23 लाख नीट विद्यार्थ्यांचे गुन्हेगार. आता शिक्षा काय होणार, कधी होणार, आणखी कोणावरती कारवाई होणार हे सगळं काही पुढच्या दिवसांमध्ये स्पष्ट होईल. पण NTA सारखी इतकी मोठी संस्था जी देशव्यापी परीक्षांचं आयोजन करते तिच्या व्यवस्थापनामध्ये इतका मोठा घोळ होतो आणि तो सहजासहजी उघड होत नाही. त्यामध्ये खासगी क्लासेसचं नाव पुढे येतं. या सगळ्यामुळे शंकेला नक्कीच खूप वाव आहे आणि यावरच आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत नीटचे 3 कोचिंग क्लासेस संचालक मार्गदर्शक असणार आहेत. विनीत पिंगळे, देव झा आणि त्याचबरोबर शोभित गुप्ता यांच्याशी आपण थोड्याच वेळात चर्चा करूया. पण त्याआधी आपण सोशल मीडियावरती तुम्ही प्रतिक्रिया काय दिल्यात ते पाहूया.
युट्यूबवरनं पहिली प्रतिक्रिया कुणाल सावंत यांची आहे. होय, सरकारने सर्व कोचिंग क्लासला बंदी घालावी. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया आहे चिंतामणी जांभळकर यांची. कठोर कारवाई आणि कडक नियमावली गरजेचीच, कारण भविष्यात तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विश्वासाला तडा जाता कामा नये. युट्यूबवरनं प्रताप उबाळे म्हणतायत खासगी कोचिंग क्लासेसवर पूर्ण बंदी घातली पाहिजे. युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया सुदर्शन बेडसे यांची आहे. खासगी क्लासेसपेक्षा सरकारला विचारा की पेपर फुटतात कसे.